नमस्कार मुलांनो, मागच्या वेळी आपण गुणाकार शिकलो, म्हणजेच तीच संख्या पुन्हा पुन्हा मिळवणं, बेरीज करणं. जसं की 3 × 2 = 6. पण आजचा दिवस खूप खास आहे. आज आपली पिकनिक आहे. हे बघा, रवी, अन्या, कबीर, लीला आणि नीना बागेत आले आहेत आणि त्यांच्याकडे खूप छान खाऊ सुद्धा आहे. पण थांबा, इथे खाऊपेक्षाही एक जास्त मजेशीर गोष्ट घडणार आहे. मित्रांसोबत खाऊ वाटून घेता घेता आज आपण गणितातली एक नवीन गोष्ट शिकणार आहोत. आज आपण शिकणार आहोत भागाकार. डिव्हिजन हा गुणाकाराच्या अगदी उलट असतो. गुणाकारात आपण गोष्टी एकत्र करतो, पण भागाकारात आपण त्या समान वाटतो. चला तर मग बघूया हे कसं करायचं. रवीकडे बघा, त्यांच्याकडे 6 संत्रे आहेत. तिथे पिकनिकच्या 3 चटया घातल्या आहेत. रवीला ही संत्री सगळ्या चट्यांवर सारखी वाटायची आहे. त्याने पहिल्या चटईवर 2 संत्री ठेवली, दुसऱ्या चटईवर 2 ठेवली आणि तिसऱ्या चटईवर सुद्धा 2 ठेवली. बघा, प्रत्येक चटईवर बरोबर 2 संत्री आली. आपल्याला हे तर माहीतच आहे, 3 × 2 = 6. आता यालाच उलट करून बघूया. 6 संत्री भागिले 3 चटया बरोबर प्रत्येक चटईवर 2 संत्री. यालाच भागाकार म्हणतात. आपण हे असं वाचतो, 6/3 = 2. तर मुलांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, गुणाकार गोष्टी एकत्र करतो, तर भागाकार त्यांचे समान भाग करतो. लीलाने 12 चविष्ट सँडविच आणले आहेत. सगळ्यांना सारखेच सँडविच मिळावेत असं तिला वाटतंय. चला तर मग याचे समान गट करूया. इथे 4 जण आहेत, तर 12 सँडविच सगळ्यांमध्ये सारखे कसे वाटायचे? चला प्रयत्न करूया. आपण प्रत्येकाला एक सँडविच देऊया आणि असं पुन्हा पुन्हा करूया, जोपर्यंत 12 सँडविच संपत नाहीत. बघा, प्रत्येकाला 3 सँडविच मिळाले. म्हणजेच 12/4 = 3. याचाच अर्थ असा आहे की 12 सँडविच 4 जणांमध्ये वाटले तर प्रत्येकाला 3 सँडविच मिळतात. समान गट म्हणजे प्रत्येकाला अगदी सारखाच वाटणी मिळणे. आता अन्याची वेळ आहे. तिच्याकडे 10 केळी आहेत आणि तिला ती 5 मित्रांमध्ये वाटायची आहेत. आधी तिने प्रत्येकाला एक केळं दिलं, म्हणजे 5 केळी वाटून झाली. त्यानंतर तिने उरलेली केळी पुन्हा प्रत्येकाला एक याप्रमाणे वाटली. बघा, आता प्रत्येक मित्राच्या हातात 2 केळी आली. 10/5 = 2. यालाच म्हणतात न्याय वाटणी किंवा समान वाटप. चला हे सोबत वाचूया. 10/5 = 2. आपलं हे भागाकाराचं चिन्ह असंच काम करतं. हे चिन्ह आपल्याला सांगतं की कोणत्याही गोष्टीचे समान तुकडे करा किंवा ती गोष्ट सगळ्यांमध्ये सारखी वाटून द्या. आता नीनाने रसाच्या ज्यूसच्या 8 बाटल्या आणल्या आहेत. तिला त्या 4 पिकनिक बॅगांमध्ये सारख्या भरायच्या आहेत. चला याचा भागाकार करूया. तिने पहिल्या बॅगेत 2 बाटल्या ठेवल्या, दुसऱ्या बॅगेत 2, तिसऱ्यात 2 आणि चौथ्यात 2.
बघा, प्रत्येक बॅगेत बरोबर 2 बाटल्या आल्या. याचाच अर्थ असा की 8/4 बरोबर 2. तर 8 बाटल्या 4 बॅगांमध्ये सारख्या वाटल्या तर प्रत्येक बॅगेत 2 बाटल्या मिळतात. कबीरने 15 मिठाईच्या पेढ्यांचा बॉक्स आणला आहे. चला हे पेढे 5 मित्रांमध्ये सारखे वाटूया. प्रत्येकाला 1, प्रत्येकाला 2 आणि प्रत्येकाला 3. बघा, बॉक्स मधले सगळे पेढे संपले, म्हणजेच प्रत्येकाला 3 पेढे मिळाले. चला आपण हे लिहून घेऊया. 15/5 बरोबर 3. हाच तर आहे भागाकार. आपण एका मोठ्या संख्येकडून सुरुवात करतो आणि तिचे छोटे छोटे समान भाग करतो. चला आता आपण मिळून सराव करूया. इथे 12 सफरचंद आहेत आणि 3 टोपल्या आहेत. तुम्ही सांगू शकता का प्रत्येक टोपलीत किती सफरचंद येतील? चला प्रयत्न करूया. 1, 2, 3, 4. पहिल्या टोपलीत 4 सफरचंद, दुसऱ्या टोपलीत 4 आणि तिसऱ्या टोपलीत 4. तर उत्तर मिळालं 12/3 बरोबर 4. शाबास, किती मजा आली ना आजच्या पिकनिक मध्ये. आणि आपण किती हुशारीने गणितही शिकलो. चला आज आपण काय काय शिकलो ते एकदा पुन्हा पटकन आठवूया. भागाकार म्हणजे कोणत्याही गोष्टीची सर्वांमध्ये समान वाटणी करणे. जेव्हा आपण भागाकार करतो तेव्हा आपण हे चिन्ह वापरतो. भागाकार हा गुणाकाराच्या अगदी उलट असतो. गुणाकारात आपण गोष्टी एकत्र करतो तर भागाकारात आपण त्या वाटतो. आता तुम्ही तुमचा खाऊ, खेळणी, रंगीत खडू किंवा कोणतीही गोष्ट सगळ्यांमध्ये सारखी वाटू शकता. हीच तर आहे भागाकाराची कमाल. तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट कोणाशी शेअर कराल तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही मज्जा करता, गणितही सोडवत आहात. पुढच्या भागात अशाच एका नवीन आणि मजेशीर गोष्टींसह भेटूया.